सगळेजण समाज बांधव एकत्र आलेले आहोत. अनेक आज आपण मी मगाशी सगळ्यांची भाषणं ऐकली. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं काची घराण्याने समाजामध्ये समाज सर्व समाज बांधवांसाठी त्यांचं काम हे आपल्या सर्वांना बंधून निश्चित प्रकारे माहित आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की निश्चित प्रकारे त्यांचा एक आदर्श, त्यांची विचारसरणी आणि अहिल्यादेवी मातेविषयी तर आज आपण पाहतो किंवा आपण अनेक ठिकाणी घाट बांधतो, अनेक देवस्थानाच्या बाबतीमध्ये आपण जीर्णोद्धार पाहतो. त्यावेळेस या मातेनं हे कामं ही इसवी 1725 पूर्वी केलेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या मातेच्या बाबतीमध्ये या मातेचा दूरदृष्टीपणा, त्यांची विचारधारा जर पाहिली तर निश्चित प्रकारे आज त्यांच्या कामाची आठवण आज आपल्या सर्वांना बंधूंना आल्याशिवाय राहत नाही. आज कार्यक्रम खूप वेगळा आहे. कार्यक्रम खूप वेळ आपली ही जयंती चाललेली आहे. आपण खूप लांबून आलेला आहे. मी आपल्या एवढं समाज बांधवांना एवढं सांगतो, भगवानराव सरोदे सरांनी डॉक्टरांनी काही गोष्टी मांडल्या. निश्चित प्रकारे समाजातले प्रश्न आहेत, समाजातल्या अडचणी आहेत, आपल्या कल्याणराव आबू साहेबांनी पण मांडल्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो की शेवटी हे शासन आपल्या सगळ्या समाज बांधवांचं हित साधणारं शासन आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, ही सगळी मंडळी हे सर्व समाजाचं हित साधणारी मंडळी आहेत. आणि मग असे आपल्या समाजातले आपले जे प्रश्न मांडलेले निश्चित प्रकारे युवकांचे प्रश्न असतील, युवकांच्या रोजगारीचे प्रश्न असतील, नवीन व्यवसायाचे प्रश्न असतील, आमच्या महिला भगिनींच्या सबलीकरण बळकटीकरणाचे प्रश्न असतील, मदत करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि मागाशी गेल्या 8 दिवसापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी आमची बैठक लावली होती आणि त्यांनी त्या शेळी मेंढी महामंडळाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या समाज बांधवांना, मला वाटतं आपले संतोष महात्मे ते नागपूरचे विकास महात्म्यांचे खासदारांचे पुतणे, त्यांनी एक चांगल्या प्रकारची एक योजना ही धनगर समाजासाठी तयार केली आहे. या योजनेला पंकजाताईंनी त्या दिवशी प्रायोगिक तत्वावरती मंजुरी ही ताईंनी दिलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अजूनही समाज बांधवांना काय करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही खूप भाग्यवान आहात, नशीबवान आहात. दादांसारखा एक चांगला आमदार, मी तुमच्या सगळ्यांची भाषणं ऐकत होतो. या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये, या परिसरामध्ये आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना बरोबर घेऊन सहकारी संस्था असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, प्रत्येक ठिकाणी दादांनी तुम्हा सर्वांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे दादा, तुम्ही समाजासाठी जे काम करताय हे निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद देणार आहे. अजूनही तुम्ही मदत करताय, अजूनही मदत थोडी अजून वाढवा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या तुम्ही देताय. शेवटी देणारा देत असतो, देणाऱ्याला शेवटी माणसं देणारे कशीच मागणी मांडत असतात. आणि तुम्ही तर दिलेले, पण अजूनही निश्चित प्रकारे आपण द्याल ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि दादाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आज मी कृषी मंत्री असल्यामुळं या तालुक्यामध्ये कृषी भवन व्हावं ही दादांनी मागणी केलेली आहे. दादा, तुम्ही जी कृषी भवनासाठी मागणी केलेली आहे, तुमच्या कृषी भवनासाठी 15 कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले जातील. हा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्याला देतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, यांत्रिकरणाच्या असतील, ट्रॅक्टरच्या असतील, म्हणजे त्यामध्ये सबसिडीच्या अनेक योजना आहेत. त्या योजनेमध्ये आपण सर्वांनी बी बियाण्याच्या असतील, त्यामध्ये सबसिडीच्या असतील, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा. आणि निश्चित प्रकारे पूर्वी कधी तुम्हाला एवढं मिळालं नव्हतं. एवढं अनुदान या वर्षी पहिल्यांदा आपल्या सर्वांना मिळालंय. आपण आकडेवरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे कृषी विभाग आपल्याला मदत करील, हे शासन आपल्याला मदत करील. या शासनाचे आपले सगळे प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते आपल्या सगळ्यांना मदत करतील. ही निश्चित प्रकारे सारख्याला असल्यामुळं आज खूप बरं वाटलं. शेवटी कुठली गोष्ट मी वाचायचो, माजलगावात आमचे आबूसाहेब मला सारखे सांगायचे की मामा तुम्ही या, परंतु दादा तुम्ही आज इथं योग आला आणि मला बरं वाटलं. हे सगळ्या आमच्या महिला भगिनी वगैरे इथं पाहिल्या. काही सभापती पण काम करतायत, काही समाजामध्ये सभापती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ, साखर कारखाना, मार्केट कमिटी पण इथं चांगलं काम करतायत. त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक अभिमान आहे.
असंच बाबांनो काम आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी करायचं असतं. शेवटी काम हे समाज बांधवाला घेऊन तर सगळ्यांनी जायचंच असतं. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. हे रोज आपल्याला काम तकतक टेन्शन प्रत्येकाला आहे. या जगामध्ये ताई सुखी कोणी नाहीये. तुम्हाला वाटलं असेल काय मंत्री जोरात आहे, वाजवत आणलं दादानी वगैरे, काय मंत्र्याची मजा आहे. ताई माझं मलाच माहिती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं. त्यामुळे बाबांनो आनंदी राहा, आनंद द्या आणि आनंद घ्या. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. चांगलं राहा, चांगलं वागा. उगत लंडनला काय चाललंय, तिकडं काय चाललंय, तिकडं जाऊ द्या. आपलं बघा, आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवा. आपल्या घरच्यांना आपली शेती चांगली करा. शेतीमध्ये प्रयोग नवीन आधुनिक त्यामध्ये वापर करा. त्यामध्ये प्रयोग करून शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्या, चांगलं उत्पन्न मिळवा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. कोण काय म्हणतंय बाबा त्याच्यावर काय हे करू नका. शेवटी नेहमी लक्षात ठेवा, आपण चांगलं तर सगळं चांगलं. त्यामुळं लय जास्त लय डोकी जास्त लय लावू नका, लय बाकीचा विचार सुद्धा करू नका. नक्की ज्या मातेमुळे आज आपण सगळेजण एकत्र आलो, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र आलोय, त्या मातेचा आदर्श घ्या. त्या अहिल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी कर्जमाफी केलेली आहे आणि या कर्जमाफीला नाव जे दिलेलं आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही शेतकऱ्यांची कर्जमाफी दिलेली आहे. आणि निश्चित प्रकारे ह्याचा फायदा ज्या मातेने आपल्या सगळ्यांसाठी केलं, गोरगरीब सर्व समाज बांधवांसाठी ही धरून केलं, त्याचप्रमाणे ह्या महायुतीच्या सरकारनं ही कर्जमाफी केलेली आहे. साधारणतः आपल्या भागामध्ये आज आचारसंहिता सुरू आहे, पण तरीही तुम्हाला प्राथमिक अंदाजानुसार सांगतो, ही कर्जमाफीचा लाभ या राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. रक्कम किती आहे? 36,000 कोटीपेक्षा ही रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे मी समाज बांधवांना एवढंच सांगतो, शेवटी समाज गैरसमज आहे, शेतकऱ्यांच्या अजूनही मागण्या आहेत, त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, त्यामध्ये काय केलं पाहिजे, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे सुधारणा करतील आणि त्यामध्ये या योजनेचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांना देतील. पीक विम्याच्या बाबतीमध्ये काही मगाशी आपले प्रश्न उपस्थित केले किंवा शेतीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना कृषी विभागाच्या बाबतीमध्ये केले. मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेल की भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या कृषी विभागाच्या माध्यमातून, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पंकजताई मुंडे त्या विभागाच्या मंत्री, त्यांच्या माध्यमातून माझ्या धनगर समाजाला इथं कार्यकर्त्यांना इथं तयार तुम्ही केलेले. आता अबूस साहेबांसारखे अजून शेकडो कार्यकर्त्याला तुमचा आशीर्वाद राहू द्या हीच विनंती करतो आणि या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. प्रामाणिकपणे आश्वासित करतो आपल्या समाजाच्या आणि किंवा ज्या आपल्याला आदिवासी प्रमाणे ज्या आपल्या योजना आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला निधी चांगल्या प्रकारचे मिळाला पाहिजे, हे प्रश्न असतील, मी भविष्यामध्ये मंत्री म्हणून तुम्हाला मी सांगतो, हे प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवलेले आहेतच, पण राहिलेल्या प्रश्नासाठी एक तुमच्या समाजातला एक बांधव या नात्यानं, तुमचा मोठा भाऊ एक लहान भाऊ या नात्यानं हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. हा पण शब्द माझ्या समाज बांधवांना देतो. बांधवांना मी थोडा मंत्री वेगळा आहे. मी मंत्री असा वेगळा आहे की मी पुढे जास्त जात नाही, पुढे जास्त हा करू ते करू, मी वेगळ्या स्वभावाचा आहे. शेवटी मी काम करणारी माणसं ही वेगळी असतात, बोलणारी माणसं ही वेगळी असतात आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी इतरांचं तर काम करतोच, पण समाजासाठी जे जे काय करता येईल ते भविष्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आपण सगळ्यांना बरोबर करून काम करू. हा पण शब्द आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. ज्या पुण्यश्लोक आहे आज तुम्हा सर्वांना माहित आहे. दादा आणि अबूसाहेब तुमच्या दोघांमुळे मला आज दादा इथं माजलगावला पहिल्यांदा येण्याचा योग आला. तुमचा सगळा परिसर पाहिला, तुमच्या इथलं सगळ्या परिस्थिती जाणून घेतल्यानंतर निश्चित प्रकारे आदरणीय त्यांचे साळुंके साहेब असतील सर्वांच्या मुळे आज या भाग हा सुजलाम सुफलाम होतोय.
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये असू द्या, दादांचं दूरदृष्टी नेतृत्व प्रकाश दादांचं आणि साहेबांचं निश्चित प्रकारे या भागाला लाभलेलं आहे. आणि मी निश्चित प्रकारे ज्या नेत्याचा आज उल्लेख करतो की ज्या नेत्याने आपल्या भागामध्ये एक शेतीमध्ये बंधारे असतील, बॅरेजेस असतील, यासाठी आपल्या भागासाठी खूप प्रयत्न केले, ते कैलासवासी अजितदादा पवार साहेबांची आठवण आज आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. कारण का प्रकाश दादांनी त्यांच्या अजितदादा पवार साहेबांकडून निश्चित प्रकारे आपल्या भागामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी आणल्या. त्या कैलासवासी अजितदादा पवार साहेबांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. एक दूरदृष्टी असणारा नेता, एक सर्वांना बरोबर घेऊन असणारा नेणारा नेता, सर्व समाज बांधवाला एकत्र करणारा नेता आणि स्पष्टपणे बोलणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाहीये. त्यांची आठवण, त्यांची शिकवण, त्याच प्रकारे आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे करूया. आणि मी दादांनाही निश्चित प्रकारे आज त्यांची आठवण आपल्या सर्वांना बंधून आल्याशिवाय राहत नाही. आज आपण जयंती